नाशिकमध्ये महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजपचा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव। केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र असल्याने प्रस्ताव, तर तिन्ही पक्षांचे नगरसेवक आज गटनोंदणी करणार। अकोल्यात भाजपने सत्ता राखली। अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकरांची निवड। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा काळेंचा पराभव। अकोला महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे अमोल गोगे विजयी। काँग्रेसच्या आझाद खान यांनी 32 मतांनी त्यांचा केला पराभव। अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार। अकोला महापालिकेत काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये राडा। भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहात राडा। काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप, तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर फेकल्या बांगड्या। मीरा भाईंदर महापालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी भाजपकडून नाव जाहीर। नरेंद्र मेहतांच्या वहिनी डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होणार, तर उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचं नाव फायनल। ठाण्यात शिवसेनेचा महापौर पदाचा चेहरा जवळपास निश्चित। शर्मिला पिंपोळकर यांच्या नावावर लवकरच होणार शिक्कामोर्तब। एकनाथ शिंदेंच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा, तर उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांना पक्षाकडून अर्ज भरण्याचे आदेश। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल यांचं नाव जवळपास निश्चित, तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या राहुल दामले यांचं नाव निश्चित। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारीला होणार। 4 फेब्रुवारीला 10 वाजल्यापासून उमेदवारांचे अर्जांचं वितरण। 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जांचं वाटप। चंद्रपूर पालिकेसाठी भाजपची गटनोंदणी 2 फेब्रुवारीला होणार। चंद्रशेखर शेट्टी यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता। वडेट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक 13 नगरसेवकांनी केलेल्या गट नोंदणीवरील आक्षेपार्ह सोमवारीच सुनावणी होण्याची शक्यता। परभणीच्या राणी सावरगावमध्ये महादेव जानकरांचा दुचाकीवर ट्रिपल सीट बसून गावोगाव प्रचार। जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार शिवाजी गुट्टेंच्या प्रचारासाठी फिरताना जानकरांकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन। पोलीस कारवाई करणार का याकडे लक्ष। पक्ष विलीनीकरणाचा निर्णय पवार कुटुंब लवकरच एकत्र बसून घेणार असल्याची शक्यता। दोन्ही पक्ष एकत्र करण्यासंदर्भात अंतिम निर्णय शरद पवार घेणार। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत शरद पवार अजित पवारांची चर्चा झाली होती अशी माहिती। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची रात्री उशिरा भेट। बारामतीत सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट। अजित पवारांकडची खाती राष्ट्रवादीलाच मिळाली याबाबत बैठकीत चर्चा। तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित। अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व द्या। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांची मागणी। बारामतीत एकनाथ खडसेंनी घेतली पवार कुटुंबियांची भेट। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हीच आमची इच्छा, खडसेंनी व्यक्त केलं मत। बारामतीमध्ये अजित पवार यांचा राख सावडण्याचा विधी। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या। यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवारांची उपस्थिती। बारामती विमान अपघातात अजित पवारांचं निधन। अजित पवारांचा राख सावडण्याचा विधी। शरद पवारांनी घेतलं अस्थिदर्शन। सदानंद सुळेंचीही उपस्थिती। अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांची भावनिक पोस्ट। जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही, रोहित पवारांची पोस्ट। राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश। अपघात स्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या बारामती पोलिसांना सूचना। अजित पवार यांच्या विमान अपघात आहे की घातपात याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे, वडेट्टीवारांची मागणी। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं आम्हालाही वाटतं, वडेट्टीवारांनी व्यक्त केलं मत। अजितदादांच्या कठीण काळात उभं राहणाऱ्या अण्णा बनसोडेंना अश्रू अनावर। पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष हा प्रवास अजितदादांमुळे। बनसोडेंकडून भावना व्यक्त, तर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी। अजित पवारांविषयी बोलताना आर पाटलांच्या मुलीला अश्रू अनावर। अजित पवारांच्या निधनानं आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा पोकळी निर्माण झाली। आबांनंतर अजितदादा आमच्या कुटुंबियांचे आधार होते। स्मिता पाटील यांच्याकडून भावना व्यक्त। इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर। अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना
आमदार खोसकर यांना अश्रू अनावर. खोसकरांनी जागवल्या अजित पवारांच्या आठवणी. बारामतीत अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी मानवंदना देताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर. बंदूक लोड करताना मिसफायर झाल्याची माहिती. यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मांडण्याची शक्यता. अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता. 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात. 6 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केल्यानं राज्यभरातील शिक्षकांची कोंडी. शिक्षकांसाठी सक्तीच्या असलेल्या सीईटी परीक्षेच्या दिवशीच मतदान. परीक्षेला बसलेल्या शिक्षकांवरील निवडणूक कामाची जबाबदारी रद्द करावी. शिक्षक संघटनेची मागणी. राज्यात प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025-26च्या आर्थिक वर्षातील बजेटमधील निधी वितरणाला कात्री. बांधकामं, वाहन खरेदी, यंत्रसामग्री जाहिरात आणि इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध. सरकारी विमान आणि हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर. वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीनं खर्चाला दिली मंजुरी. डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारे मागणी करण्यात आली होती. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवे यांचा पुन्हा मोठा गौप्यस्फोट. आरोपींना 20 लाख नव्हे तर 1 कोटींची सुपारी. थोरवे यांचा खळबळजनक आरोप. आरोपींना रवींद्र देवकर यांनी त्यांच्याच कार्यालयात ठेवलं होतं. थोरवेंचा दावा. यवतमाळमध्ये 58,000 लाडक्या बहिणींची पुन्हा गृहतपासणी. केवायसी केल्यानंतरही 58,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे नाही. अंगणवाडी सेविकांना 4 दिवसात अहवाल द्यावा लागणार. हार्बर मार्गावरील लोकल 30 ते 35 मिनिटं उशिरानं पनवेल ते खारघर अंतर पार करण्यासाठी लागतात 30 मिनिटं. अनेक नियमित लोकलही रद्द केल्यानं आणि लोकल संथ गतीनं चालत असल्यानं नागरिकांना मनस्ताप. नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्यांची दहशत कायम. उसाच्या शेताशेजारी लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या. गेल्या 2 महिन्यात निफाड तालुक्यात 10 पेक्षा अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात यश. चिपळूणमधील पेठमाप इथं वाशिष्ठी नदीत अचानक दुधाळ पाणी. पुलावरून नदीत काहीतरी टाकल्याचा संशय. पेठमाप भागातील नागरिकांमध्ये भीती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू. नवी मुंबई विमानतळावरून जूनमध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरू होणार. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी रात्रंदिवस विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ करण्याचा परवाना आवश्यक. फेब्रुवारीमध्ये परवाना मिळणार. उड्डाणांची संख्या 23 वरून 34 पर्यंत पोहोचणार. आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा कचारगड यात्रेला आजपासून सुरुवात. 3 फेब्रुवारीपर्यंत कचारगड यात्रेचं आयोजन. देशाच्या विविध राज्यातून आदिवासी बांधव यात्रेमध्ये होणार सहभागी. सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा आणि मतमोजणी एकाच दिवशी. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता. वाहतूक नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज. नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन. शिर्डीच्या साईबाबांना 7 तोळ्याचा 12 लाख रुपये किमतीचा सोन्याचा ब्रोच अर्पण. राहता तालुक्यातील लोणी येथील साई भक्त आरती अशोक बिहानी यांच्याकडून अर्पण. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 10,500 रुपयांची घसरण. चांदीच्या दरात जवळपास 23,000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर प्रतितोळा 1,59,000 तर चांदीचा दर प्रति किलो 3,75,000 रुपयांवर. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टी. भालेसा परिसरात बर्फाची चादर. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये जोरदार हिमवृष्टी. कोटरंका उपविभागात हिमवृष्टी. हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये हिमस्खलन. अनेक गाड्या दुकानांचं बर्फाखाली ते गाडले गेल्यानं मोठं नुकसान. नदीपात्रातही बर्फाचं साम्राज्य. जनजीवन विस्कळीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.